रियाज सय्यदच्या नेतृत्वाखाली रिक्षांच्या सर्व चालकाची कृती समिती झाली आणि पहिली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये म्हणलं एकदा सोलापुरातला रिक्षावाला रस्त्यात आला तर सरकारला निर्णय घ्यावा भाग पडेल. आज फिटनेस संबंधी विधानसभेमध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागला. तुम्हाला सांगतो, जिल्ह्याच्या कलेक्टरने विधानसभेमध्ये मंत्र्यांनी जे निवेदन केलेलं आहे त्याचा पूर्ण भाग त्यामुळं आता फिटनेसचा प्रश्न संपला, आमचा विजय झाला. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कल्याणकारी मंडळाचं का, त्यांचं शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आहे, पेन्शनचा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्याच्या कर्जाचं काय करणार. हे रियाज सय्यदला घेऊन भविष्यामध्ये अशी लढाई लढेल की एकही रिक्षावाला उपाशी राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. आणि हा जबरदस्त रिक्षावाल्याच्या एकजुटीचा परिणाम आहे. कॉम्रेड सलीम असतील, त्याच्यानंतर प्रकाश आळदकर असतील, खान असतील, रिक्षा संघटनेचे जवळजवळ 8-9 पदाधिकारी सगळे एक झाले. आम्ही आषाढीमध्ये घुसतो म्हणल्याबरोबर मुख्यमंत्र्याचं काय व्हायचं ते झालेलं आहे. त्यामुळं आता निर्णय आल्यामुळं आता आम्ही विजयाच्या मूडमध्ये आहे. भविष्य काळामध्ये मी जर आमदार झालो, रिक्षावाल्याला सोन्याचं दिवस आणल्याशिवाय मी सोडणार नाही एवढं अभिवचन देतो. आणि रियाज सय्यदला मी विनंती करतो, अशाच पद्धतीने कृती समितीला जिवंत ठेवा आणि प्रत्येक रिक्षावाल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपण सोलापूरसह राज्यातील किती रिक्षा चालकांना याचा फायदा होणार आहे? एकूण राज्यामध्ये 2 लाख रिक्षावाल्यांचा फायदा होणार आहे. सोलापुरामध्ये 6,000 रिक्षावाल्यांचा